झारखंड हे खनिजदृष्ट्या अत्यंत समृद्ध राज्य जरी असलं तरी तिकडे आता जॉब मागणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जॉबची उपलब्धता मात्र कमी आहे. तिकडे सरकारी नोकऱ्यांना विलक्षण महत्व आहे. आता या सरकारी नोकऱ्या जर तुम्हाला मिळायच्या असतील तर तुम्हाला लोकसेवा आयोगाच्या आणि स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या परीक्षा द्यायला लागतात. या दोन्ही परीक्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अनागोंदी याचं कारण त्याचं सब कॉन्ट्रॅक्टिंग अशा कंपनीला दिलेलं की ज्यांचा इतरत्र त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं आहे. त्यातल्या घोटाळ्याकरता अक्षरशः संतप्त होऊन त्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंग मुंडा इथे या स्टेडियम मध्ये आपलं आंदोलन सुरू केलं. त्याला पहिलं एक यश आलं की ज्या वेळेला झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पण त्यामुळे ते आंदोलन शमलं नाही. याचं कारण या परीक्षांमधला भ्रष्टाचार, अभय तिवारी यातला सगळा जो मास्टर माइंड आहे त्याचे असले राजकीय संबंध याची सीआयडीची नव्हे तर सीबीआयची चौकशी. युवकांची, युवतींची एकच मागणी होती की ते म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सुद्धा परीक्षा रद्द करा.